नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. छोटा विषय आहे पण महत्त्वाचा आहे. तुझ्या वाचून जमेना पण तुझ्याशिवाय करमेना अशी एक जी म्हण आहे ती सध्या दोन व्यक्तींच्या बाबतीमध्ये खूप लागू पडते आहे. आत्ताच्या फक्त परिस्थितीमध्ये ही सदा सर्व काळ नाही, आत्ताच्या परिस्थितीमध्ये ती कुणाला लागू होती आहे तर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्हीही एकाच पक्षाचे आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे. ओके, सध्या या दोघांमध्ये कसं झालं आहे तर ते असं झालेलं आहे, यांचे सूर जुळत नाही आहेत. ते सूर जुळत नाही आहेत ते कशावरून तर राज्यसभेच्या उमेदवारीवरून. आता याच्या बाबतीमध्ये भाजपाचे जे मुख्य प्रवक्ते आहेत नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली की संजय राऊत आता आदित्य ठाकरेंना आणि अमुक तमुक यांना साईडलाईन करतायत, संजय राऊत आता स्वतः मोठे होत आहेत वगैरे वगैरे. आणि ते स्वाभाविक आहे, ते शेवटी दुसऱ्या पक्षातले आहेत त्यामुळे ते शिवसेनेवर टीका करणारच. ती करू देत, आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. या दोन व्यक्तींमध्ये सध्या जो एक सूर न गवसण्याचा जो एक मुद्दा झालेला आहे तो का झाला आहे, तो कशावरून झाला आहे तर तो राज्यसभेच्या एका उमेदवारीवरनं झाला आहे. तो का झाला आहे हेच तर आपल्याला बघायचं आहे. एक लक्षात घ्या, टीका करणाऱ्यांनी टीका करू द्यात, पण शेवटी असं आहे ना, दोन व्यक्ती आहेत त्यामुळे दोन व्यक्तींची दोन मतं असणार आहेत. त्याचं एखाद्याचं मत एक असेल, दुसऱ्याचं वेगळं असेल आणि हरकत नाही ना. दोघंही एकाच पक्षातले आहेत म्हणून या दोघांची मतं एकसारखीच असली पाहिजेत असं काही नाही आहे, असं काही कुठं लिहिलेलं नाही आहे. आणि खरं तर असं असूही नाही आहे. जेव्हा वेगवेगळी मतं असतात ना तेव्हा चर्चेला, संवादाला अधिक स्कोप राहतो आणि त्यातनं जे आउटपुट बाहेर येतं ते जास्त चांगलं असतं. असो, एवढं सगळं ते नवनाथ बनवरनं आपण आत्ता बोललो की त्यांनी काय टीका केली. आता मुख्य मुद्दा असा आहे की राज्यसभेच्या एका उमेदवारीवरनं मवियामध्ये सध्या जो गोंधळ चालू आहे ज्याच्यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे. पण आता या गोंधळामध्ये आपल्याला एक लक्षात असं येतं आहे की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरेंची एक भूमिका आहे आणि संजय राऊतांची एक भूमिका आहे. आता एक लक्षात घ्या, हे दोघंही जण जे आहेत हे उद्धव ठाकरेंशी बोलल्याशिवाय तर बोलणार नाहीत. हे तितकंच सत्य आहे, हे तितकंच उघड आहे. त्यामुळे ते दोघं जण देखील जी भूमिका मांडतायत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंशी बोलूनच ते मांडत असणार आहेत. पण आता झालं आहे असं की या राज्यसभेच्या एका उमेदवारीवरून संजय राऊत अगदी सुरुवातीला काय बोलले तर ते असं म्हणाले की शरद पवार हे जेव्हा माझ्याशी बोलले तेव्हा शरद पवारांनी राज्यसभेला आपण जावं अशी त्यांची एक इच्छा आहे आणि त्यांची जर का तशी इच्छा असेल तर शिवसेना म्हणजे ठाकरे गट हा शरद पवारांना पाठिंबा द्यायला, समर्थन द्यायला बिलकुल तयार आहे. हे संजय राऊतांनी अगदी सुरुवातीला विधान केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आदित्य ठाकरे त्याच्या 2 दिवसानंतर असं म्हणाले की या बाबतीमध्ये शेवटी आम्हाला पण आमचा उमेदवार द्यायचा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये आम्ही विचार करू. आता एक लक्षात घ्या, आत्ताची पार्श्वभूमी काय आहे तर महाविकास आघाडीमध्ये एकूण 3 पक्ष आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी. या तिघांची अजून बैठक झालेली नाही आहे. कोणत्याही एका मतावर हे 3 पक्ष आलेले नाही आहेत. हे सगळं बाजूला ठेवूयात. पण मग या एका पक्षातनं या 2 लोकांना वेगवेगळी भूमिका घ्यावीशी का वाटते आहे तर एक लक्षात घ्या, आता जी जागा रिकामी होती आहे ती प्रियांका चतुर्वेदी यांची जागा रिकामी होती आहे आणि पुन्हा त्यांनाच पाठवलं जाईल का या बाबतीमध्ये चर्चा आहे. पण असं काय फायनल झालं आहे का शिवसेनेतनं तर अजिबात नाही. आदित्य ठाकरे काय म्हणत आहेत की एकतर आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे त्या दृष्टीनं जर बघितलं तर आमचं प्राधान्य पहिलं आहे आणि आम्हाला राज्यसभेवर शिवसेनेचा उमेदवार पाठवायचा आहे. त्यांनी कुठेही प्रियांका चतुर्वेदी वगैरे वगैरे कोणतंही नाव घेतलेलं नाही आहे. पण नवनाथ बन आहेत ते म्हणतात की प्रियांका चतुर्वेदींना त्यांना संधी द्यायची आहे पुन्हा एकदा, कारण प्रियांका चतुर्वेदी या आदित्य ठाकरेंच्या गटातल्या आहेत म्हणून आदित्य ठाकरेंची ही भाषा आहे. असं काही नाही आहे. शेवटी प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेवर त्या होत्या, त्यांचा कार्यकाळ संपला आहे. आता पाठवायचं कोणाला हा निर्णय शेवटी
उद्धव ठाकरे घेणार आहेत आणि त्या बाबतीतलं नाव कुठलंही फायनल नाही आहे. पण मग संजय राऊत हे शरद पवारांचं नाव का घेत आहेत, अशा पद्धतीची एक भूमिका जी आपल्याला बघायला मिळते की आदित्य ठाकरे एक बोलतायत आणि संजय राऊत दुसरं बोलतायत. संजय राऊत काय म्हणतायत की जर का शरद पवार तयार असतील तर आमचा पाठिंबा आहे. आता एक लक्षात घे, याच्यातनं दोन गोष्टी आहेत. एक तर शरद पवार जर का तयार असतील, तयार झाले तर ही निवडणूक एकतर बिनविरोध होईल. कारण शरद पवार जेव्हा उमेदवारी घेत आहेत तेव्हा साहजिकच त्याला कदाचित काँग्रेसही विरोध करणार नाही, उद्धव ठाकरे सुद्धा त्याला विरोध करणार नाहीत. जरी आत्ता त्यांची भूमिका असली तरी मी म्हणूनच म्हटलं की अजून त्यांची काही बैठक झालेली नाही आहे. त्यामुळे कदाचित शरद पवारांनी जर का हे घोषित केलं की मी उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहे तर यांच्यामध्ये एक बैठक होईल आणि एकमताने सगळेजण शरद पवारांना पाठिंबा देतील सुद्धा. मुद्दा कुठे आहे पुन्हा एकदा की मग आदित्य ठाकरे वेगळं नाव घेत आहेत आणि संजय राऊत हे वेगळ्या नोटवर बोलत आहेत. तर म्हणूनच म्हणलं की दोन व्यक्ती आहेत, जरी ते एका पक्षातले असल्या तरी दोघांना वेगवेगळी मतं आहेत. ती वेगवेगळी मतं उलट ती मांडावी लागतात. ही जेव्हा मतं आपण मांडतो तेव्हा याची एक चर्चा होते. त्या चर्चेतनं बाहेरच्या माणसांचे काय कल आहेत ते देखील आपल्याला त्यातनं कळायला लागतात आणि या सगळ्याचे अंदाज घेऊन आणि मग शेवटी एक फायनल निर्णय घेतला जातो. या मुद्द्याकडे सुद्धा आपण विशेष लक्ष खरं तर मुद्दामून वेधलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीच्या चर्चांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची विधानं हे नेते मंडळी करत असतात. अशा दृष्टीनं सुद्धा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विधानांकडे आपण बघायला हरकत नाही. दुसरी गोष्ट संजय राऊतांच्या बाबतीमध्ये असं आहे की 2028ला त्यांचा जो काही राज्यसभेवरचा कार्यकाळ आहे तो संपत येणार आहे. त्यामुळे संजय राऊतांना असं वाटतं की जर समजा आत्ता आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जर का पाठिंबा दिला तर 2028ला आपल्याला राष्ट्रवादीला असं म्हणता येईल की आम्ही तुम्हाला 26मध्ये पाठिंबा दिला होता त्यामुळे तुम्ही आम्हाला 28मध्ये पाठिंबा द्यावा. त्यातून मग राऊतांना असं वाटतं की माझा कार्यकाळ जर संपत असेल तर पुन्हा मला जर का माझी उमेदवारी हे करायची असेल तर उद्धव ठाकरेंना तर मी मनवीनच किंवा उद्धव ठाकरेंना मी कन्व्हिन्स करीन, पण त्याचबरोबर मी शरद पवारांनाही सांगेन की तुम्ही माझ्या पाठीशी तुमचा पक्ष उभा राहू देत आणि त्याचप्रमाणे मी काँग्रेसला सुद्धा कन्व्हिन्स करीन. हे सगळं जर तरवर आहे, पण शेवटी पुढच्या आगामी राजकारणाचा विचार प्रत्येक नेता खासदार आमदार हा करत असतो आणि त्या पद्धतीने संजय राऊत जर तो करत असतील, त्यांच्या डोक्यामध्ये जर तो मुद्दा असेल तर तो काही चुकीचा नाही आहे. त्यामुळे संजय राऊतांची बाजू सुद्धा एका अर्थाने जर आपण बघायला गेलं तर ती योग्य भूमिका योग्य बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. आदित्य ठाकरे या बाबतीमध्ये असा विचार करतायत की आता सर आपली ही जागा आपल्या पदरामध्ये पडणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण शरद पवारांच्या बाबतीमध्ये शरद पवार जर का राज्यसभेवर गेले आणि नंतर उद्या जर का ते बदलले, त्यांनी सत्ताधारी पक्षांना जर का सपोर्ट केला तर मग आपलं काय राहिलं, आपला फायदा काय झाला, तर तो होऊ नये. आणि काँग्रेससुद्धा टपलेली आहेच आपला उमेदवार द्यायला, तर अशा वेळी जर संख्याबळ आपल्याकडे जास्त आहे तर आपण आपलाच उमेदवार द्यावा ही भूमिका स्वच्छ भूमिका ही आदित्य ठाकरेंनी मांडलेली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका बरोबर आहे आणि ह्या दोन्ही भूमिका संजय राऊतांची भूमिका असेल आदित्य ठाकरेंची भूमिका असेल, या दोन्ही भूमिका या उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याशिवाय ही दोन मंडळी बोलणार नाहीत हे तितकंच सत्य आहे. कारण जे आपण कधीही बघतो जेव्हा संजय राऊत बोलत असतात आदित्य ठाकरे हे जास्तीत जास्त त्यांच्या कामातनं बोलत असतात, पण संजय राऊत जेव्हा सकाळी येतात ते बोलतात तेव्हा आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की संजय राऊत जे बोलत आहेत ते अर्थातच उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे ते ती मांडत असतात, ती काही संजय राऊतांची भूमिका मांडत नाहीत. त्यामुळे पक्षाची भूमिका म्हणजे पर्यायाने ती उद्धव ठाकरेंची भूमिका किंवा उद्धव ठाकरेंशी सल्लामसलत करून मांडलेली भूमिका अशा पद्धतीने आपण संजय राऊतांच्या प्रत्येक वक्तव्याकडे बघतो. त्यामुळे हे सुद्धा वक्तव्य हे उद्धव ठाकरेंच्या शिवाय त्यांनी केलेलं आहे असं मुळीच मला वाटत नाही. आणि आदित्य ठाकरे सुद्धा एक आपला उमेदवार आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी जी भूमिका मांडतायत ती सुद्धा उद्धव ठाकरेंशी विचार विनिमय करूनच ती भूमिका मांडतायत आणि त्या भूमिकेला सुद्धा उद्धव ठाकरेंचा फार आहे म्हणूनच ते ती भूमिका मांडतायत. आणि त्यामुळे इतर कुठल्याही वेगवेगळ्या पक्षातली लोक जरी या संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या विधानांमध्ये जर का काही विसंगती शोधत असतील किंवा या दोघांनी या एकाच पक्षामध्ये आता दोन तट पडलेत वगैरे वगैरे अशी जर का काही कोणाची टिप्पणी त्याच्यावर होत असेल तर ती त्या अर्थाने बघण्याची गरज नाही.
दोन पक्षांमधल्या दोन व्यक्ती एकाच पक्षांमधल्या यांच्यामध्ये विचारांचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. जो तो आपल्या पद्धतीने आपल्या परीने या गोष्टींचा विचार करतो आणि त्यातून संजय राऊत सुद्धा शरद पवारांच्या एका नावाचा जर आग्रह धरत असतील तर त्याच्यामध्ये हा सुद्धा एक मुद्दा आहे की शरद पवार हे अत्यंत अनुभवी राजकारणी आहेत. आज 60 वर्ष ते या संसदीय कामकाजामध्ये आहेत आणि असा एक मवियातला घटक, असा एक मवियातला उमेदवार हा केंद्रामध्ये असणं, याला देखील एक वजन प्राप्त होतं आणि या सगळ्या अर्थाने सुद्धा संजय राऊत हे शरद पवारांच्या उमेदवारीकडे बघतायत. आता पुढे काय होणार आहे याच गोष्टीवरनं खूप काय राजकारण सुरू आहे. ते जसं पुढचे टप्पे येतील, अपडेट्स येतील, त्यावर आपण बोलूच. पण आज मी एक व्हिडिओ जो केला त्याच्यानंतर ज्या मला काही कमेंट्स आल्यात आणि मला एक मेसेजसुद्धा आला की मग संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या मध्ये जो विसंवाद आहे त्याच्यावर तुम्ही का नाही बोलत, म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. विसंवाद नाही आहे तो, दोन मतं वेगळी असू शकतात. हाच संवादाचा एक उत्तम मार्ग आहे आणि म्हणूनच आपण याच्याकडे एक चांगल्या नोटनी बघितलं पाहिजे, एक पॉझिटिव्ह नोटनी बघितलं पाहिजे आणि म्हणूनच हा व्हिडिओ करण्याचा मी त्यातला उद्देश ठेवलेला आहे. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत काय आहे? खरंच विसंवाद वाटतो का तुम्हाला? तरी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाटत असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. संजय राऊत काही स्वतःच्या मनाचं बोलत असतील का? वाटत असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. ओके, इथंच थांबतोय. धन्यवाद.